मुंबई पुणे कनेक्टिंग लिंक परियोजना के प्रवेश द्वार के पास भूस्खलन की घटना के बाद महाराष्ट्र के लोक निर्माण मंत्री शिवरेंद्र सिंह राजे भोसले ने मौके का निरीक्षण किया। उन्होंने अधिकारियों के साथ स्थिति का जायजा लेते हुए सुरक्षा को सर्वोच्च प्राथमिकता देने का निर्देशन दिया। भारी बारिश के चलते मुंबई पुणे कनेक्टिंग लिंक परियोजना के प्रवेश द्वार के पास भूस्खलन हुआ, जिसके बाद लोक निर्माण मंत्री शिवजितेंद्र सिंह राजे भोसले घटनास्थल पहुंचे। इस दौरान लोक निर्माण विभाग, पुलिस प्रशासन और महाराष्ट्र राज्य सड़क विकास महामंडल के वरिष्ठ अधिकारी भी मौजूद रहे। मंत्री ने बताया कि तेज बारिश के कारण पानी के बहाव में अचानक बदलाव आया, जिससे बड़ी मात्रा में मिट्टी और चट्टानें नीचे आ गई। हालांकि इस घटना में सुरंग को किसी प्रकार का नुकसान नहीं पहुंचा है, लेकिन प्रवेश द्वार पर बनी सुरक्षा दीवार और स्लैब का कुछ हिस्सा क्षतिग्रस्त हुआ है। फिलहाल मलबा हटाने का काम युद्ध स्तर पर जारी है। बारिश कम होने के बाद विशेष की टीम विस्तृत जानकारी और तकनीकी जांच करेगी। मंत्री ने स्पष्ट किया है कि सड़क को यातायात के लिए कब खोला जाएगा, इसका अंतिम निर्णय सुरक्षा मूल्यांकन रिपोर्ट के आधार पर लिया जाएगा। तर ही जी आपण आता हे जे बघतोय ही पहाटे 3:30ला घडलंय। 3:30ला आपलं जे कंट्रोल सेंटर आहे त्यांना ते लगेच लक्षात आलं आणि त्यांनी लगेच अलर्ट दिला आणि बाकी आपण ट्रॅफिक थांबवली। त्यामुळं जे आपण एक तर आपण लक्षात घेतलं पाहिजे की जी सिक्युरिटीची सगळी सिस्टम बसवली आहे ही 24/7 काम करते, ही वस्तुस्थिती आहे। आता इकडून जो पाण्याचा प्रवाह आपण बघतोय, आपण पण सगळ्यांनी बघितलाय, हा प्रवाह यापूर्वी कधी तिकडनं आलेला नाहीये। हा मोठा प्रवाह आल्यामुळे त्याच्या मागनं मोठे दगड आले आणि जो आपला दर्शनी भागाचा बीम आहे त्याचा ऍक्च्युली स्ट्रक्चरल किंवा बोगद्याची तसा काही तो दर्शनी भागाचा बीम जो आहे तो वरनं खाली कोलॅप्स झाला दगडांकडून। आता बऱ्यापैकी हटवण्याचं काम झालंय, अजून 1-2 तासात सगळं काम संपल। हे झाल्यानंतर पोलीस डिपार्टमेंट वाहतूक किती चालू करायची इकडनं हे पोलीस डिपार्टमेंट निर्णय केला। हा स्लॅब नाही आहे, हा वरचा बीम आहे। म्हणजे आता आपण समोरचा जर बोगदा बघितला, समोर जो बीम दिसतोय तो बीम वरनं खाली आलाय, स्लॅबला काही झालेलं नाहीये, त्यामुळे स्ट्रक्चरला काही नाही आहे। जो दर्शनी भागाचा बीम आहे तो वरनं दगड त्याच्यावर आल्यामुळं, पाण्याचं प्रेशर आल्यामुळं तो बीम वरनं खाली हे झालेलं आहे। बाकी कुठेही त्यांनी गेले असा धोका नाहीये, कुठेही त्याच्यामध्ये काही स्ट्रक्चर डॅमेज नाहीये। थोडं हे जे आहे ते एकदा काढायचं जे झाले त्याच्यानंतर होईल, त्याच्यानंतर आम्ही परत एकदा स्ट्रक्चर जे काय असेल ते आपण तपासणी करणार आहोत। भविष्यात थोडं जर या टेक्निकल गोष्टी आपल्याला बघायला लागतील थोडा, पण त्याला एकच आहे की पाऊस आणि धुकं जे आहे त्या 2 गोष्टी कमी व्हायला लागतील। त्याच्याशिवाय ह्याच्या वर जाऊन म्हणजे डोंगरामध्ये काही उपाययोजना करणं गरजेचं आहे। कारण आता आपण इथं आहे, जे वरनं लूज माती दगड किंवा समजा वरचा काय ओढे वगैरे जे आहेत ते जर डायव्हर्ट करायचे झाले तर वरची काय परिस्थिती आहे डोंगराची ती थोडी बघून आपल्याला हे करायला लागणार। IITची वगैरे आपण लोक बोलवलेली आहेत, पण आत्ताच्या परिस्थितीत जर आपण बघतो की पाऊस चालू आहे, धुकं आहे, वारं आहे, त्यामुळे तिन्ही गोष्टी आपल्या जे काही नियोजन करायचं त्याच्या जरा विरोधात आहेत। त्यामुळे हे थोडं कमी झालं की आम्ही IIT असेल टेक्निकल यांच्याकडनं त्याच्यावर जे असेल ते पुढची उपाययोजना करू।